नमस्कार, मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण बघतात बुलंद, निर्भीड आवाज जनतेचा. तर मंडळी, काक्रोच प्रकरण हे जसं अचानक निर्माण झालं त्याहीपेक्षा तीव्र गतीनं थंडावल्याचे दिसत आहे. अर्थात गृहमंत्री अमित शहा यांना याचे संपूर्ण क्रेडिट दिले गेले पाहिजे. अतिशय शांतपणे एखाद्या आंदोलनाची हवा कशी काढता येते याचे हे उत्तम उदाहरण आहे. आता याला आंदोलन तरी म्हणावे की नाही हा एक प्रश्नच आहे. आता बघा, 6 जूनला ते काक्रोच अमेरिकेतून भारतात आलं. त्यावेळी त्याने काहीतरी मनाशी खुणगाड बांधली होती. म्हणजे काय झालं की आपण विमानातून उतरलं की एअरपोर्टवर मीडियावाले असतील, काही कॉक्रोच असतील, ते नारेबाजी करतील आणि त्यांच्यासह नाटकबाजी करीत आपण संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये जाऊ परवानगी मागायला. त्यामुळे एअरपोर्टवर न येता डायरेक्ट पोलीस स्टेशनवरच जमा व्हा असे सर्व कॉक्रोचांना निरोप दिले गेले. पोलीस स्टेशनवर आंदोलनाची परवानगी मागायची, ऐनवेळी परवानगी मिळणार नाही, कारण त्याला एक 7 दिवसाची मुदत लागते म्हणे. मग पोलिसांवर दबाव आणायचा, पोलीस लाठीचार्ज करतील आणि त्याचा परिणाम म्हणजे जनक्षोभ. पण प्रत्यक्षात झाले याच्या अगदी उलट. काक्रोच विमानातून बाहेर आला आणि इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांनी त्याला बाजूला नेले. चौकशीसाठी, हे रेग्युलर असते चौकशीसाठी बाजूला नेले. पोलीस अधिकारी तिथे होतेच. पोलिसांनी विचारले, का रे बाबा, तू काही आंदोलन वगैरे करणार आहेस म्हणे? कुठे करणार आहे? काय परवानगी वगैरे घेतली का? काक्रोच म्हणालं की परवानगी घ्यायलाच आता संसद मार्ग पोलीस स्टेशनला इथून जायचं आहे. त्याने असं म्हणताच दिल्ली पोलिसांनी लगेच त्याच्या हातात परवानगीचा कागद सोपवला, टेकवला म्हणा. रितसर एका कॉपीवर त्याची सही वगैरे घेण्यात आली आणि लगोलग मीडियाकडे ती पोहोचवली सुद्धा. आता पुढचा कार्यक्रम, तर काक्रोच म्हणाले आता थेट जंतर मंतरवरच जाणार. पोलीस म्हणाले बसा गाडीत, आणि अवघ्या 15-20 मिनिटात VIP मार्गाने या कॉक्रोचला जंतर मंतरवर नेण्यात आलं. जंतर मंतरवर विविध रंगाचे, ढंगाचे 200 कॉक्रोच आणि 1000 पत्रकार. त्याच्यात यूट्यूबवरही फार मोठ्या प्रमाणावर होते म्हणे. तर पुढे या कॉक्रोचचे काय झाले, म्हणजे अमेरिकेतून आलेल्या कॉक्रोचला कशी चक्कर आली ते साऱ्या देशाने पाहिलेले. तर मंडळी, या झुरळावर बोलावे असे आता काही शिल्लक राहिलेले आहे असे मला वाटत नाही. तर हे काक्रोच आपण इथंच बंद करूया. तर मंडळी, देशाच्या राजकारणामध्ये एक प्रचंड उलाढाल होत असल्याचे चित्र दिसते. म्हणजे महिन्याभरापूर्वीच पश्चिम बंगालला आपल्या टाचेखाली ठेवणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, म्हणजे तेव्हा मुख्यमंत्री होते, आता माजी झाल्या, आज राजकीयदृष्ट्या नामशेष होण्याच्या मार्गाला लागलेले आहेत. दुसरीकडे कर्नाटकामध्ये खुर्ची बदल झालेला आहे एकदाचा, आणि राज्याला एक अतिशय श्रीमंत असा मुख्यमंत्री मिळालेला. तिकडे बंगालमधील जो केंद्रविरोधी राजकारण होतं ममता बॅनर्जीचं, ते संपुष्टात येत असतानाच तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जागा भरून काढण्याचा चंग बांधलाय असं दिसतं. म्हणजे त्यांचं जे वक्तव्य आता मी पाहण्यात आलं माझ्या,
तर काय म्हणाले ते की पंतप्रधान काय उत्तर प्रदेशचा, राष्ट्रपती उत्तर प्रदेशचा, मग आम्ही काय करायचं, आम्ही फक्त टॅक्सच भरायचा काय, असं ते वक्तव्य त्यांचं आत्ता ताजं वक्तव्य आहे ते. तर ते पाहता म्हणजे ममता बॅनर्जी यांची जागा भरून काढण्याचा त्यांनी निश्चय केलेला दिसतोय. आणि तामिळनाडूत तर संपूर्ण नवा राजकीय सारीपाठ मांडण्यात आलेला आहे. आपल्या अण्णामलाईंनी मांडला तो. तसं पाहिलं तर सत्ता ही कायम कोणाची नसते. राजकारणात प्रत्येक दिवस नवे समीकरण घेऊन उगवतो. पश्चिम बंगालपासून कर्नाटक आणि तामिळनाडूपर्यंत सध्या ज्या काही घटना घडामोडी सुरू आहे ते काय सांगत आहे, हेच तर सांगत आहे की कोणाचेही हे नसते. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे नाव म्हणजे तृणमूल काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस म्हणजे ममता बॅनर्जी. अनेक वर्ष हे समीकरण होतं. पण सध्या त्यांच्यासमोर वेगळेच चित्र दिसत आहे आणि अतिशय भयावह चित्र आहे ते. त्यांचे आमदारही त्यांना भाव द्यायला आता तयार नाहीत. त्यांच्या घराजवळ म्हणजे कालीघाट परिसरात त्या राहतात, तर तिथं जे मंदिरामधील जे दृश्य परवा दिसलं ते फार भयावह होतं. म्हणजे 15 वर्ष मुख्यमंत्री असलेल्या ममतांना लोक साधी ओळख द्यायला तयार नाहीत. अवघड आहे सगळं. दुसरीकडे कर्नाटकामध्ये सत्तेच्या केंद्रस्थानी असलेले समीकरण पूर्णपणे बदललेले आहे. म्हणजे नेतृत्व बदल हे होत राहतं. ही लोकशाहीमध्ये एक सामान्य प्रक्रिया आहे, हे होतच असतं. पण त्यातून जो राजकीय संदेश जातो तो खूप खोलवर जातो. हे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे नवीन नेतृत्वाकडे सोपवली गेल्यानंतर चर्चेचा केंद्रबिंदू काय बनली, तर नव्या मुख्यमंत्र्याची प्रचंड आर्थिक ताकद, ही चर्चा राज्यात होती. सामान्य नागरिक महागाई, रोजगार आणि आर्थिक अस्थिरतेशी झुंज देत असताना राज्याच्या सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती हजारो कोटीच्या संपत्तीची मालक असल्याची चर्चा वेगळीच प्रतिक्रिया निर्माण करते. आता तिकडे तामिळनाडूमध्ये एक वेगळेच राजकीय प्रयोग आकार घेऊ लागलेला आहे. म्हणजे अभिनेता विजय याच्या राजकीय प्रवेशामुळे राज्यातील राजकारणात प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली होती, म्हणजे आहे अजूनही. आणि असे असतानाच भाजपमधील एक प्रभावी चेहरा म्हणून, दक्षिणेतला एक प्रभावी चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या के अण्णामलाई यांच्याबाबत सुरू झालेल्या चर्चांनी राजकीय वातावरण तापलेले आहे. भाजप सोडून राज्यात स्वतःचा असा सवतासुभा निर्माण करण्याचे अण्णामलाई यांचे जे प्रयत्न चालू आहेत, त्यामुळे भविष्यातील राजकीय वाटचालीच्या संदर्भात आणि तामिळनाडूतील राजकीय समीकरणे हे कशी बदलतात याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या 3-4 घटना एक तशा वेगळ्या दिसत असल्या तरी त्यामागचा संदेश स्पष्ट आहे. म्हणजे भारतीय राजकारण आता वेगाने बदलत चाललेले आहे. पक्षातील अंतर्गत संघर्ष, नेतृत्वावरील प्रश्न, आर्थिक प्रतिमा आणि नव्या चेहऱ्यांची एंट्री, या सगळ्या गोष्टी आगामी काळातील राजकारणाची दिशा ठरवणार आहेत. म्हणूनच भारतीय राजकारणातील हा काळ अत्यंत निर्णायक समजला जात आहे.
तर तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे ममता बॅनर्जींचे राजकीय भवितव्य काय असू शकेल? कर्नाटकामध्ये नेतृत्व बदलाचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल? किंवा तामिळनाडूमध्ये हे अण्णामलाईंची जी पुढची खेळी आहे ती कशी असेल? म्हणजे ते हिंदुत्ववादी राजकारण करतील का पुरोगामी? म्हणजे तुम्हाला काय वाटतं, या झुरळांचं पुढे काय होणार आहे? कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रोखठोक वेगवेगळ्या विषयावरील विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्त इतकेच. पुन्हा भेटू. धन्यवाद.